देवामचा जीव सकळ जीवांचा देव आहे देव आहे जवळी आम्हा अंतर्बाय देव गोड पुरवी कोडांची ही कोड देव आहे जवळी आम्हा अंतर्बाय देव आम्हा राखे गाली गळी गाळासी काखे देव दयाळ करी तुक्याचा सांभाळ देव आहे जवळी आम्हा अंतर्बाय देवामचा जीव सकळ जीवांचा देव आहे जवळी आम्हा अंतर्बाय सज्जन माय बाप प्रस्तुत कीर्तन निरूपण चिंतनासाठी निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु देहुनिवासी श्रीमंत संत वैराग्याची मुकुटमणी संत शिरोमणी संत हृदय सम्राट तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा देवाचं अस्तित्व सांगणारा देवाचा संबंध सांगणारा देवाची स्वरूपता सांगणारा देवाचं कार्य सांगणारा देवाचा स्वभाव सांगणारा अतिशय महत्त्वाचा असणारा असा अभंग आहे. अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा असा परिहार. मायबाप सज्जन हो, खरं तर वर्षभरामध्ये खूप ठिकाणी कीर्तनाला जाण्याचा माझा योग येतो. अगदी कर्नाटक महाराष्ट्र गोवा माझ्यासाठी आहे. पण इथे आल्यानंतर एक विशेष समाधान मला प्राप्त झालं. त्याचं कारण असं आहे, मला खूप अशी जिव्हाळ्याची माणसं आपण सगळी वाटला. मज या जातीचे मज भेटो कोणी आणि आनंद झाला. थोडक्यात म्हणजे एवढा लांबून आलो होतो पण भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद अशी अवस्था. अजून सांगू आजी बरवे झाले माझे माहेर भेटले पुढे डोळा देखिला सज्जना दिवारीला भागसीन आनंद झाला. आणि तो आनंद इतका आहे, आता मला असं वाटायला आता 12 वाजेपर्यंत कीर्तनच बंद करायचं. कारण मी पहिल्यांदाच आलोय. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एवढ्या मोठ्या ठिकाणी मला पहिल्यांदाच कीर्तन मिळालं आणि असा लाभ चुकवून चालणार कोण जाणे. परत तुम्ही तारीख द्याल न द्याल. आता आले गंगा हात धुवून घेऊया 12 वाजेपर्यंत चालेल का? आणि मी तुम्हाला सांगू का, अगदी खेळत तुम्हाला अगदी 2-3 तास काय मी कंटाळा यायला देणार नक्कीच नाही. असो, महाराज पहिल्यांदाच या ठिकाणी येण्याचा योग आला. परम आदरणीय परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी विवेकानंद वास्कर गुरुजी, सर्व वास्कर परंपरा, सर्व थोर संत मांदियाळ्याच्या चरणी नतमस्तक होऊया आणि खऱ्या अर्थानं कीर्तनाला सुरुवात करूया. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं सांगतो. जाहिरात पत्रिकेवर माझं नाव मुंबई असं होतं, पण आता मी वास्तव्याला गावीच असतो. पहिला मुंबईलाच होतो, त्यात काय वाद नाही. आमचे बोयटे महाराज, मी मुंबईवरूनच यायचा कीर्तनला. 8-10 तास ड्युटी करून महिन्याला पगार मिळायचा. आता रोकडा पगार रोजच्या रोज, कशाला मुंबई करणार. आणि पाया पडून शिव्या घालून 3 दिवस खाडा केला, 4 दिवस खाडा केला, कटछाट. इथे काटछाट काय नाही.
पाया पडून, बरोबर आहे ना? वर आणि अर्धा लिटर दूध पिऊन घराकडे यायचं. तुमचं कसं? मी बऱ्याच लोकांना सांगतोय महाराज, आमदार होऊ नका, खासदार होऊ नका, जमलं तर कीर्तनकार व्हा. मरेपत्र खाण्यापिण्याची काय टेन्शन, बरोबर आहे? काय चुकीचं आहे? आणि नुसतं असं नाही, आदरानं, बरोबर आहे? आणि कधी या काही काही ठिकाणी जातो महाराज. आता तुम्ही लांब पडताय तर तिकडे गोव्याकडे जर आला ना, काय सांगू महाराज, तिकडे अशी सगळी व्यवस्था असते. लोकांना मी गोव्याचं नाव घेतलं म्हणजे इकडच्या लोकांना वाटलं गोवा म्हणजे तुम्ही काय म्हणणार माहिती आहे काय, पिण्या खाण्याचं गाव नाही. एक सांगू का, गोवा म्हणजे प्रति पंढरपूर आहे. 371 मंदिरं गोव्यात आहेत. किती आहेत? आणि प्रत्येक गल्लीत सप्ताह होतो आपल्याकडे, प्रत्येक गावात हो. तिकडं मी महाराज हरिपाठाची 100 मंडळं तयार केली आहेत. किती? एकंदरीत महाराज पायी तीर्थयात्रा करणाऱ्या आषाढीला 47 वाऱ्या येतात. किती येतात बघा? एवढी ती असणारी पावनभूमी आहे आणि लोक अगदी आवडीनं परमार्थ करतात. तुम्ही आता कधी योग आला तर आपण आपली टाळकरी सह तिकडे संप्रदायाचं, महाराजांना माहिती आहे तिकडं आमचं साखळीला, मेरशीला तिकडे लोक, काल परवा दिवशी माझं कीर्तन साखळीलाच होतं. असो, आणि आनंदी आनंद असणारी अशी अवस्था आहे महाराज. इथे आल्यानंतर खूप समाधान वाटलं. अगदी वारकरी संप्रदायाला साजेसं नीटनेटकं आपलं सर्वांचं नियोजन आहे. आणि मला वाटतं 15 तारखेपासून या सप्ताहाला सुरुवात झाली. अतिशय मंगलमय पवित्र अशा वातावरणामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानयज्ञ सोहळा चालू आहे. आणि आजची मला वाटतं 6व्या दिवशीची सेवा. तशी सेवा जर अशी मागे होती, पण माझ्या थोडंसं कुठेतरी बाहेर जाण्या येण्याच्या योगानं मी थोडीशी सेवा मागून बदल करण्याचा प्रयत्न केला आणि मंडळानं सुद्धा दिलात. पण नक्की मगाशी सांगितल्यासारखं तुमच्या मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करणार. हरी देवामचा देवामचा जीव सकळ जीवांचा, देवा हे जवळी आम्हा अंतरवाय. महाराज प्रत्येक अभंगाच्या चरणामध्ये तुकोबराय दुरुक्ती करतायत. संप्रदायामध्ये दुरुक्ती हा दोष आहे, पण महाराज या ठिकाणी म्हणतायत देवामचा देवामचा, देवा हे देव गोड देवा महाराके राके, देव दयाळ. अरे प्रत्येक चरणामध्ये दुरुक्ती आहे. त्याला कारण आहे महाराज. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय देवाचा आणि तुमचा असणारा संबंध सांगतात. महाराज म्हणतात देवामचा जीव सकळ जीवांचा. एक सांगू का महाराज, मासा सर्वांना माहिती आहे ना? सर्वांना माहिती आहे. कुठे राहतो? पाण्यामध्ये राहतो. तुम्हाला एक सांगू का, विश्वामध्ये अंड, जाड, स्वदेश, उद्भिद, जलचर, भूचर, वंचर, खेचर, जेवढी म्हणून जीवसृष्टी आहे, या सर्व जीवसृष्टीला देव सामान्य रूपानं आहे, पण मनुष्य जातीला देव विशेष रूपानं आहे. विशेष रूपानं आहे. जसं एक उदाहरण देतात महाराज. पाण्यामध्ये अनेक प्रकारचे जीव राहतात, पण ते कधीतरी पाण्याच्या बाहेर सुद्धा येऊन जगू शकतात. बरोबर आहे की नाही? मगर पाण्यामध्ये आहे, पण पाण्यातून बाहेर आली तर जगते ना. खेकडी बाहेर येतात ना, कासव बाहेर येतात, पाण्याळे साप बाहेर येतात आणि परत पाण्यात जातात. पण माशाने जर कधी म्हटलं आज संजय महाराजांचं कीर्तन ऐकायला जाऊया, पाण्यातून बाहेर आला आणि कीर्तनाला आला तर मासा जगेल. त्याचं प्रमाण आहे. जीव जिती जीवना संगे, मशा मरण द्यावी योगे. अरे जीव जिती जीवना संगे, मशा मरण त्यावी योगे. पाण्यातून मासा बाहेर आला त्या क्षणी त्याला मरण आहे. तुमची आमची अवस्था तीच आहे. आम्ही देवापासून जरा जरी बाजूला जाण्याचा प्रयत्न केलो, त्या दिवशी आम्ही घरात नसतो. मग कुठे?
आमच्यातून देव गेला समजायचं आपण मेलो. त्या दिवशी आपला अस्तित्व शिल्लक नाही. जोपर्यंत आमच्यामध्ये देव आहे तोपर्यंत सगळं अगदी आमचं मजेत आहे. मी सांगत नाही, तसं ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण आहे. जैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखासी आराम भ्रांतीसी कामू विषया. अरे बाबा, जोपर्यंत आमच्या हृदयात आहे तोपर्यंत आमची मजा आहे. आणि इथून निघून गेला की अवस्था काय, एक सांगतो प्रमाण लक्षात ठेव. महाभारताचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर महाराज पांडवांनी युद्ध जिंकलं. अर्जुनाच्या रथावरती भगवान श्रीकृष्ण होते. अर्जुनाच्या रथावरती भगवान श्रीकृष्ण होते. युद्ध झाल्यानंतर हातामध्ये धनुष्य घेऊन विजयाच्या जल्लोषामध्ये अर्जुन सगळ्या रणांगणावरती नजर टाकत होता. आणि नजर टाकल्यानंतर त्यांना असं वाटलं आता नक्कीच आपण युद्ध जिंकलेलं आहे. मग काय होती गंमत, रोज आहे ना ते धर्मयुद्ध होतं, ती भूमी धर्मयुद्ध होतं. आणि महाराज रोज सूर्य उगवल्यानंतर युद्धाला सुरुवात व्हायची आणि सूर्य मावळल्यानंतर युद्ध थांबत होतं. त्यावेळेला काय व्हायचं, कृष्ण भगवान परमात्मा रथातून आधी खाली उतरायचे आणि अर्जुनाला हाताला धरून खाली घ्यायचे. त्या दिवशी जरा वेगळं झालं. युद्ध संपलं. चोर नजरेनं भगवंतानं अर्जुनाकडे बघितला आणि सांगितलं अर्जुनाला, अर्जुना आज जरा रथातून तुम्ही पहिली उडी टाका. काय टाका, रथातून तुम्ही पहिल्यांदा उडी टाका. अर्जुन हा बुद्धिमान भक्त आहे महाराज, ज्ञानी भक्त आहे. त्याला काही कळेना. रोज भगवान खाली उतरतात आणि मला हाताला धरून खाली घेतात आणि आज हे नवल काय. देवाला विचारलं, देवा असं उलट का. देव म्हणाला, काही वेळानं मी सांगतो पण आधी सांगितलंय ते करा. पहिल्यांदा तुम्ही रथातून खाली उतरा. अर्जुनानं रथातून खाली उडी टाकली आणि काही क्षणामध्ये भगवंतानं आपल्या हातातील रथाचे कासरे घोड्यांचे असे फेकून दिले आणि भगवंतानं उडी टाकली. भगवंतानं रथावरून उडी टाकता क्षणी रथाला आग लागली. काय झालं, रथाला आग लागली. अर्जुनाला काही कळेना. त्यावेळेला सांगितलं, भगवंता हे गुह्य हे नवल मला सांगता का. त्यावेळेला सांगितलं, अर्जुना अरे आजपर्यंत या रथावरती माझा ताबा होता, माझं अस्तित्व होतं. या रथाला महाराज बाण नव्हे, अस्त्र शस्त्र अग्नी कोणी टच करत नव्हतं. पण ज्या दिवशी मी या रथाचा ताबा सोडला या रथाला आग लागली. तसं तुमचं आमचं महाराज आयुष्यभर केस सुद्धा कोण वाकडा करू शकत नाही. पण ज्या दिवशी याच्यातून देव निघून जातो त्या दिवशी महाराज या रथाला आग लागते. तोपर्यंत आग लागण्याची हिंमत आहे का, नाही महाराज. एवढा देव तुमच्या आमच्या जवळ आहे, देव तुमच्या आमच्या जवळ एवढा आहे. आणि म्हणून महाराज सांगतात, देव आमचा, देव आमचा का तर जीवसृष्टी जेवढी म्हणून काय या विश्वामध्ये 84 लक्ष योनी आहे त्याच्यामधल्या सगळ्या जीवांना देव हा सामान्य रूपानं आहे. पण मनुष्य अवताराला, मनुष्याला तो विशेषत्व रूपानं आहे. अजून एक दृष्टांत. अरे एकदा एक गुरुजी काही मुलांना विद्याभ्यास शिकवायचे गंगेच्या काठी. महाराज त्या गुरुजींचा एक नियम होता. काय नियम होता, ते वर्षातून एकदा एका श्रीमंत शिष्याच्या घरी जायचे. कोण, गुरुजी श्रीमंत शिष्याच्या घरी जायचे. का जायचे तर त्या आपल्या विद्यार्थ्याची काय अवस्था तयार झालेली आहे हे बघण्यासाठी महाराज जात होते. आणि मग एका श्रीमंत शिष्याच्या घरी गुरुजी न सांगता गेले. ते सांगत नव्हते मी येणार म्हणून, गेले. विद्यार्थी श्रीमंत होता, शिष्य श्रीमंत होता, आलिशान बंगला होता. कुणाचा, आलिशान बंगला होता महाराज. आणि मग तिथे गेल्यानंतर विद्यार्थी अति बगीच्याला पाणी घालत होता. काय करत होता, बगीच्याला पाणी घालत होता. आणि एवढ्यामध्ये गुरु दारात बघितल्याबरोबर महाराज त्या विद्यार्थ्याला एवढा आनंद वाटला, अगदी धावत गेला आणि गुरुचरणावरती नतमस्तक झाला. आणि नतमस्तक झाल्यानंतर
विद्यार्थ्यानं गुरुजीचे दोन्ही हात धरले आणि पाचारण करायला लागला. चला आतमध्ये बंगल्यामध्ये चला. त्यावेळेला गुरुजी म्हणाले, बाळ थांब, बाळ थांब. थांब म्हटल्याबरोबर गुरुजीने विचारलं, बाळ हा बगीचा कुणाचा, हा बगीचा कुणाचा? त्यावेळेला विद्यार्थी म्हणाला, गुरुजी हा बगीचा देवाचा. काय म्हणा लागला? हा बगीचा देवाचा. विद्यार्थी गुरुजी जरा पुढे गेले आणि मस्त मध्ये अगदी बंगल्यावरती नजर टाकली. आलिशान असणारा बंगला. गुरुजींनी विद्यार्थ्याला विचारलं, बाळ हा बंगला कुणाचा? विद्यार्थ्यानं विनम्र अवस्थेमध्ये उत्तर दिलं, गुरुजी हा बंगला सुद्धा देवाचा. हा बंगला देवाचा. गुरुजी बंगल्यात गेले. बंगल्यात गेल्यानंतर काय सगळ्या घरामध्ये किमती वस्तू होत्या महाराज. आणि मग त्या विद्यार्थ्याला गुरुजींनी विचारलं, बाळ ह्या सगळ्या किमती वस्तू कुणाच्या रे बाबा? त्यावेळेला पुन्हा विद्यार्थी म्हणाला, गुरुजी या वस्तू सुद्धा देवाच्या आहेत. गुरुजीला आनंद वाटला. अजून पुढे गेले. अजून पुढे गेल्यानंतर इतका सुंदर महाराज त्या ठिकाणी देवारा होता. कुणाचा? देवाचा. सुंदर होता. कसला देवारा होता माहिती आहे काय? चंदनाचा होता. चंदनाच्या देवाऱ्यात उभा पांडुरंग, मुकेपण आज माझा आळवी अभंग. अरे चंदनाचा देवारा होता. काय होता? चंदनाचा देवारा होता. नंतर काही काही ठिकाणी देवाराची अवस्था बघितली ना, अवघड परिस्थिती. आम्ही रोज ठिकाणी काही ठिकाणी फिरण्याची अवस्था महाराज, दुर्दैवी अवस्था. आता मगाशी आलो, आल्याबरोबर महाराजांच्या घरी गेलो. मगाशी प्रमाण वापरली ती मुद्दाम नाही महाराज. तिथे गेल्यानंतर सगळी काय आता सांग व्यवस्था ठिकाणी मिळत असते. एका ठिकाणी मी गेलो महाराज, काय सांगू तुम्हाला, आंघोळ वगैरे केली. निंदा करत नाही महाराज. गंध लावायसाठी त्या बाबांनी मला गंध दिला आणि एक त्यानं बुक्याची डबी ठेवली होती, एक अष्टगंधची डबी ठेवली होती. आणि एका डबीमध्ये महाराज, एका डबीमध्ये पेनाचं टोपण होतं. काय होतं? पेनाचं टोपण होतं. आणि एका डबीमध्ये काय होतं ते मी सांगत नाही. आता तुम्हाला सांगतो. गंध लावायला गेले आणि त्यांनी बुक्का दिला मला. मी म्हटलं, महाराज यामध्ये पेनाचं टोपण कशाला ठेवलं आहे? ते म्हणायला लागले, डिक्टो बुक्का लावतो. काय? असा बरोबर बुक्का लावतो. आता काय तो आरशात बघून किंवा डिक्टो लावायची काय गरज नाही आहे महाराज. लक्षात आलं? वारकरी संप्रदायाची सेवा ही वरपांग नाही आहे. बरोबर आहे ना? तुका म्हणे नको वरपंग देवा. इथे वरपंगता नाही आहे. आणि मग त्या ठिकाणी देवारा चंदनाचा होता. काही काही देवारे जर बघितले ना महाराज, हां मुंबईला एकदा कीर्तनला गेलो, वाशीला. कुठे होतं? वाशीला. आणि गावाकडनंच गेलो होतो. आता गावाकडनं बुवा आलाय म्हटल्यानंतर त्याचा एवढा आदर केला महाराज. हां एवढा आदर केला. मस्तपैकी आपलं कीर्तन बिर्तन छान केलं आणि घरी गेलो जेवायला. जेवायला गेल्यानंतर नाना प्रकारचं जेवण होतं. पाहिजे ते खायचं. आळूवडी बिळूवडी सगळं काय जेवलो बिलो मस्तपैकी. आणि आता म्हणायला झोपायचं पाहिजे, सकाळी पहाटे मला जायचं आहे. पहाटे जायचं आहे म्हटल्यानंतर महाराज ते म्हणले, महाराज तुम्ही आता झोपणार कुठे? मला वाटलं मुंबईत झोपायची फार अवघड आहे, झोपणार कुठे? मी म्हटलं, महाराज तुम्ही कुठे बिस्तरा टाकून देणार तिथे झोपणार. तसं नाही म्हणले, आमच्याकडे झोपायची 2 ठिकाणी व्यवस्था आहे. मी म्हटलं कुठे कुठे आहे? ते म्हणले खाली एक खॉट आहे आणि वरती पोटमाळा आहे. कुठे झोपणार? मग असं त्याच्यातलं म्हटलं जरा असं मला स्पष्टीकरण सांगता का? नाही म्हणजे खाली झोपला तर पाणी लवकर येते, लवकर उठावं लागणार. आणि पोटमाळ्यात झोपला तर निवांत झोपायचं. कुठे झोपायचं? निवांत झोपायचं. मला बरं वाटलं. पोटमाळा म्हणजे आलिशान एसी बिशी टकाटक असणार, झोपूया जाऊन. आणि गेलो महाराज पोटमाळ्यात. पोटमाळ्यात म्हणजे पोटानंच आत जायचं आणि पोटानंच बाहेर यायचं. जाड पोटाचा बुवा तर अडकला आतमध्येच कीर्तन राहत. काय काय खरंच सांगतो तुम्हाला महाराज, हे अनुभवाचे बोल आहेत. लक्षात आलं का? आणि तिकडे इकडे सोंडी काय बुंडी म्हणाले तिकडे गेले कीर्तनाचे.
म्हणून माणसानं पोट सुद्धा व्यवस्थित ठेवलं पाहिजे, नंतर मिळतंय म्हणून बुवान खाऊन कुठेतरी पोट माळा आला तर अवघड आहे. मापातच राहायचं. लक्षात आलं. तिकडे एका गावाला गेलो, कीर्तनला गेलो आणि मला झोपायची व्यवस्था कशात केली माहीत आहे का? तिथं महाराज एक सोसायटीचं काय म्हणतात ते गोडाऊन होतं, गोडाऊन सोसायटीचं. आळमाळा म्हणाले, झोपायला काय अडचण नाही महाराज, पाहिजे तसं लोळा म्हणले. तिथे गेलो आणि बाहेरनं एक शूटर लावून घेतलं, ते 10 वाजेपत्र आलंच नाही महाराज. मी आत बोंबलून दमलो. काय होते तेवढे हरिपाठ म्हटले, तुकाराम महाराजांचा म्हटला, एकनाथ महाराजांचा म्हटला, सगळे म्हटले. पण हरिपाठाने काय दार उघडे ना. लास्टला अवस्था धाड केल्यावर सकाळी 10 वाजता म्हशी घेऊन एक म्हातारी होती. तिला वाटलं आतमध्ये काय अडकलंय काय 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 तर सावध राहायचं. बघूनच अगदी कुलू अनुभव म्हणून सांगतो महाराज. पोटमाळ्यात झोपायची अवस्था आणि तिथनं आल्यानंतर म्हटलं बाबा छान झोप लागली, आता सकाळी म्हटलं आंघोळी करतो, गंध कुठे आहे? ते म्हटले हे काय इथे देवारा आहे? बाथरूमच्या वर देवारा. सकाळी आंघोळी करायची वर देवारा, काय करणार, जागाच तशी आहे. पण हा देवारा तसा नव्हता. हा महाराज चंदनाचा देवारा. गुरुजींनी बघितलं, समाधान वाटलं आणि विद्यार्थ्याला विचारलं, अरे बाळ, बगीचा देवाचा, बंगला देवाचा, बंगल्यातल्या किमती वस्तू देवाच्या, बंगल्यातला देवारा सुद्धा देवाचा. मग आता मला सांग, या देवाऱ्यातला देव कुणाचा? विद्यार्थ्यांनी विनम्र सांगितला, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव देव माझा मी देवाचा, सत्य हीच माझी वाचा. या न्यायानं तुकाराम महाराज म्हणतात, देवा मचा जीव सकळ जीवांचा. महाराज देवाचा आणि आपला फार जवळचा संबंध आहे. काय संबंध आहे? ममेवाशो जीवलोके जीवभूतो सनातनम प्रमाण आहे. जीवीच्या जीवना, 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 जीवी
नारायणा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा जीवीचा जीवना तुका म्हणे नारायणा तुका म्हणे नारायणा जीवना तुका म्हणे नारायणा. शास्त्रकार सांगतात आभासवाद प्रतिबिंबवाद अवेच्छेदवादातून जीव लक्षण करत असते वेळी अंतकरणाधिष्ठ चैतन्य चैतन्यामध्ये अंतकरणाचा आभास हे जीवलक्षण आहे. जीवलक्षण आहे. ममेवाशो जीवलोके जीवभूतो सनातनम. महाराज म्हणतात देवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. देव आमचा देव आमचा जीव सकल जीवांचा. देव आमचा आहे आणि तो सकळ जीवांचा आहे. सामान्य रूपानं बाकीच्यांसाठी, विशेषत्व रूपानं आमच्यासाठी. आणि असा असणारा देव महाराज म्हणायला लागले. काही काही मंडळी असे आहेत महाराज देव मानायलाच तयार नाहीत. बरोबर आहे ना. काही माणसं कुठेही अक्कल पाजळतात आणि म्हणतात देव कुठे आहे, देव कुठे आहे. या लोकांना कामं नाहीत. अरे देव कुठे आहे. किती प्रमाण, किती उदाहरणं महाराज आहे की नाही. देव भरून उरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठावला ही बुडला कोण्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठावला ही बुडला अजम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठलाची
विठ्ठल जरी तळी भरला विठ्ठल जरी तळी भरला रीता ठाव नाही उरला रीता ठाव नाही रीता ठाव नाही उरला रीता ठाव नाही उरला अगम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलाची दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची अगम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची अगम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठल जरी तरी भरला ठाव नाही उरला अगम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठला देव विश्व भरून उरलेला आहे. प्रसिद्ध उदाहरण आहे. हा भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू दैत्य होते. राज्यात न्याय होता. कुणीही त्या नारायणाचं नाव घ्यायचं नाही. पण पोटाला पोरगा असाल जन्मल्यापासून नारायण जन्मल्यापासून नारायण. 4 वर्षाचं होईपर्यंत काय बोलला नाही. पण महाराज दैत्य होता पण नीतिवान होता. मला काही वेळेला या लोकांचा अभ्यास करावा असं वाटतंय. रावण असेल, नीतिवान कुंभकर्ण असेल, हिरण्यकश्यपू असेल, हे राक्षस होते, दैत्य होते, पण त्यांच्याकडे नीती धर्म होता. होता की नाही महाराज? एवढा बलशाली रावण. किती बलशाली हो. रावणासारखा राजा नाही. हरी धन्य ते भाग्य रावणाचे, त्याला वरदान शंभूचे. धन्य ते भाग्य रावणाचे, सोनियाचे वाडे उडे, समुद्र वेळा चहूकडे. 10 सिरे 20 भुजा, ऐसा कोटे नाही राजा. पण याने रामासी गर्व केला, तुका म्हणे वाया गेला. सामान्य रावण सामान्य. किती बायका रावणाच्या? 80,000. मुलं किती? 1.25 लाख. आणि नातू किती? तेवढेच नियम पाळला होता. 1.25 लाख. बरं बायका काय सामान्य? मंदोदरी सारखी होती महाराज. सामान्य नाही. 5 पतिव्रतेमध्ये तिचं नाव आहे. पार्वती मातेचा जेवढा अधिकार तेवढा अधिकार मंदोदरीचा. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशनम. मंदोदरीच्या रावणाच्या बायकोचा नावाचा जप केला, पापच जळून भस्म होता. केवढी पुण्यवान बायको होती लक्षात ठेवा. एक सांगू, कुठल्याही पतीचं राज्य चालतं ना, ते पत्नीच्या जीवावर चालतं. ज्याची पत्नी पतिव्रता आहे तो जाईल तिथे विजयी आहे. ज्याची पत्नी पतिव्रता आहे तो जाईल त्या ठिकाणी विजय आहे. लक्षात ठेवा. पांडव नेहमी विजयी होत होते. दुर्योधनानं द्रोणाचार्यांना विचारलं, द्रोणाचार्याला विचारलं, गुरुवर्य ते पांडव रोज विजयी होऊन घराकडे जातात, कारण काय?
द्रोणाचार्य ज्ञानी होते, अरे मूर्खा म्हणले त्यांच्याकडे पतिव्रता आहे, द्रौपदीसारखी पतिव्रता आहे, लक्षात ठेवा. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, जग इकडचं तिकडं का जाईना, पण भारतीय स्त्रीनं धर्म सोडता कामा नाही. एक सांगू का, भोयटे महाराज, आजकाल जग हिप्नॉटिझमच्या पाठीमागे खूप आहे. कशाच्या पाठीमागे आहे? मी सारे गम शिकवली 74 पोरं रोज मुंबईला यूट्यूबला अभंग सगळ्या कीर्तन सोडतात, गायन एक चरण म्हणतात, बैठकीला बसली की काहीच येत नाही. होय. पण ते मोबाईलचं यूट्यूबचं बघून लोक कीर्तनं सांगतात, फेटा बांधायला शिकतात मोबाईलमध्ये बघून. असं नाही महाराज, एवढा परमार्थ सोपा नाही, इथे घासावं लागतंय. किती वर्ष? भक्ती नोहे साधी बोळी आहे सुळावरची पोळी. परवा मी संकेश्वरला कार्यक्रमाला गेलो, 90 मिनटं रामकृष्ण हरी म्हटलं. एकदा गायलेला पलटा परत गायलो नाही, फाटली ना. ह्याला 1 मिनिट म्हणता येत नाही. बरोबर आहे ना महाराज? आकर्षण हिप्नॉटिझमच्या पाठीमागे लागायचं नाही. जग इकडचं तिकडंही जाऊ देत, टी व्हीवरचं किंवा कुठलंही बघून भारतीय स्त्रीनं धर्म सोडता कारण आहे का? विश्वामध्ये जगामध्ये देवाचा जास्त विश्वास जर कोणावर असेल तर तो भारतीय स्त्रीवर आहे. लक्षात ठेवा, भारतीय स्त्रीवर आहे. कारण देव पोटाला भारतीय स्त्रीच्या येतो, संत पोटाला भारतीय स्त्रीच्या पोटाला येतात. छत्रपती शिवाजी राजासारखा राजा हा भारतीय स्त्री जन्माला घालू शकते. देवधर्मान देशापायी प्राण घेतला हाती, शूरामी सरदार म्हाला काय कुणाची भीती. देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी ज्या राजानं आपलं प्राण हातात घेतलं, तो राजा कुठल्या रशियानं जन्माला घातला का अमेरिकेनं घातला? कुणी घातला? ती भारतीय स्त्री जन्माला घालू शकते. सावंता माळ्यासारखा महात्मा कोण जन्माला घालू शकते? भारतीय स्त्री. आणि तो अधिकार फक्त आमच्या भारतीय स्त्रियांना आहे. म्हणून माझ्या माय बहिणींना एक हात जोडून विनंती, जग कुठेही जाऊन देत, आम्ही धर्माचं पालन करायचं, आणि ते करण्यासाठी आलोय. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच यामा करणे आहे. करणे काम बीज वाढवावी ना, बीज वाढवयात. आम्हाला हा धर्माचं रक्षण करायचं आहे, आणि आम्ही धर्माचं रक्षण केलं. एक सांगू, तुम्ही आम्ही सगळ्यांनी धर्माचं रक्षण करत चाललो ना, केस वाकडा करण्याची कुणाची हिंमत नाही. धर्मो रक्षो, तुमच्या पत्रिकेवरती वाचलं मी. तुम्ही धर्माचं पालन करा, धर्म तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून साठी महाराज सांगतात, तो दैत्य राजा होता पण नीतिवान होता. त्यानं आपल्या मुलाला सांगितलं, बाळा तू नारायणाचं नाव घेऊ नको. पण तो मुलगा नारायण नाव घेण्यासाठी जन्माला आला होता. काय काही काही माणसं महाराज जन्माला कशाला येतात? त्यांचा महाराज म्हणतात नुसतं खाया खायाचं आणि झोपायसाठी येतात. पण काही काही माणसं महाराज जन्माला आलेली असतात, ती परमार्थ करण्यासाठीच आलेली असतात की नाही मला सांगा? अहो त्यांचं कार्यच आहे. मधीच एक दृष्टांत सांगतो, तुमच्या लक्षात येईल. तुम्ही झोपला काय? कसं आहे, तिकडे डोंगरात तिलारी घाटाच्या खाली हेरे म्हणून एक गाव आहे. हेरे, कधी आला तर हेरे. तिथे एक सप्त्याचं नियोजन माझ्याकडे दिलेलं. मी कीर्तन ठेवलं होतं भाऊसाहेब पाटील गुरुजींचं, आणि मी टाळ घेऊन महाराजांसारखा उभा होतो. वाजवायला चांगली मंडळी होती. आणि गुरुजींना असं वाटलं, संजूनं कीर्तन सांगितलं त्या अर्थी ती मंडळी सगळी विद्वान असणार. गुरुजींनी कीर्तन वेदांतामध्येच चालू केलं भाऊसाहेबांनी. कीर्तन गुरुजींचं चालू झालं. तिथे मंदिराच्या उद्घाटनानिमित्त कीर्तन होतं. अभंग घेतला होता, उभारिला हात जगी जानवली मात, देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय ध्वनी.
आणि महाराज गुरुजींचं कीर्तन चालू झालं जोरात. पाठीमागची सगळी लोक झोपली होती, मस्त झोपली होती. मला सारखं गुरुजी हात करायचे, मी माईकवर होतो. मी सांगायचं गुरुजी इकडची लोक डोळे उघडे ठेवून कीर्तन ऐकत नाहीत. जसं शबरी मातेनं रामप्रभू आले दारात, डोळे झाकले. हा कुणी? शबरी मातेनं डोळे झाकले. लक्ष्मण रायानं विचारलं, भगवंता झनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. अरे तुझं रूप बघण्यासाठी अख्खं विश्व रात्रंदिवस डोळे उघडे ठेवून आहे. जागा जागा रे गोपाळा, जागा 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 रे गोपाळा, जागा रे राम नामे. जागेत आहे. आणि शबरी म्हणली 1000 वर्ष तपस्या करून तुम्ही आतमध्ये पाय ठेवल्याबरोबर डोळे झाकले. रामप्रभू हसले आणि म्हणायला लागले, लक्ष्मणा तुला हे वर्म कळणार नाही. अरे तिने का डोळे झाकले? ती या नासिवंत डोळ्यामध्ये मला साठवत नव्हती, शबरी मला हृदयामध्ये साठवत होती. साठविला हरी जिही हृदय मंदिर. तसं ही पाठीमागची माणसं म्हटलं डोळे उघडे सोडून कीर्तन ऐकत नाही. नंतर कीर्तन झाल्यानंतर काय पाहिजे ते त्यांना विचारा. नंतर पाहिजे ते कीर्तन विचारा म्हणले, तुम्हाला सांगणार. तसं तुम्ही झोपला नाही ना? बरं. कारण कीर्तनाचा दिवस जास्त वेळ आहे. काय बी म्हणा, परत मला बोलवा न तर न बोलवा काय, पण आज तुमचे 12 वाजवणार मी. कारण मला सवय काय, तिकडे जीवन झाले का नाही त्याचा वास मला येत आहे पहिला. ते झालं कीच तुम्हाला सोडणार. एका गावात असं म्हटल्याबरोबर पाठीमागे निवेद घेऊन तयार. पाठीमागे तो नैवेद्य घेऊनच तयार होता. लक्षात आलं का? तसं इथं तशी पद्धत नाही ना महाराज. असं नंतर मी म्हणून जायचा, विनोद केला, काही चिंता करू नका, सगळ्या गोष्टी वेळेत होणार. आणि मग भक्त प्रल्हादानं नारायण नामासाठी जन्म घेतला होता. मध्ये एक दृष्टांत सांगतो. म्हटला एक गरीब आई होती महाराज, तिचा नवरा वारला, एक मुलगं होतं. पण मुलगा असं बिलंदर जन्माला आलं महाराज. जन्मल्यापासूनच आहे ना ते राजासारखं राहायचं. कसं राहायचं? त्यानं असं मातीचं आपल्यासाठी सिंहासन तयार केलं होतं, त्याच्यावर असं ऐटीत बसायचं. आता काय करणार, एकुलतं एक पोरगा आहे, आई लाड पुरवायची. एक दिवस म्हणाली, आई अरे बाळा असं कसं वागतोस? नाही 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 म्हणलं, मला माझे सगळे लाड तुला पुरवावेच लागणार. आई मजुरी करायची, काय लाड पुरवणार? पण हे महाराज राजासारखंच राहायचं. बसताना जेवायला बसलं तरी राजासारखंच. योगायोग असा झाला, गुजरात राज्यामध्ये बडोदा शहरामधला राजा वारला आणि तिथे नवीन फरमान निघाला. आता वसुलीबाजीनं राजा करायचा नाही, इंटरव्ह्यू घेऊन राजा करायचा. जो इंटरव्ह्यू मध्ये पास होईल तो राजा. सगळ्या महाराज भारत देशातनं मुलं आली हो राजा होण्यासाठी, पण सगळी फेल झाली आणि हे बी कार्ट तिथे गेलं. आता हेच जन्मल्यापासून ट्रेनिंग होतं, जन्मल्यापासून. तिथं गेल्यानंतर महाराज हे पास झालं ना, पास झालं. तिथे त्या लोकांनी विचारलं, बाळ तुला राजा का व्हावं वाटतंय? तुला राजा का व्हावंसं वाटतंय? ते म्हणलं, अरे काय विचारतो, राजा होण्यासाठी जन्मास आलोय मला. राजा होण्यासाठी जन्माला आलोय म्हटल्याबरोबर. तसं महाराज नारायण नावाचा जप करण्यासाठी जन्म आहे. मग सांगा किती छळ केले आणि काय केले तरी होणार का?
शेवटी छळ करून करून दमला राजा आणि शेवटी हिरण्यकश्यपूनं अगदी त्या बाळाला हाताला धरलं आणि बगीच्यामध्ये घेऊन गेला आणि विचारलं, बाळा सांग राजा, तू ज्या नारायणाचा रोज जप करतोस तो तुझा नारायण आहे तरी कुठे? बाळ अवस्थेमध्ये त्या भक्त प्रल्हादानं उत्तर दिलं, बाबा तुम्ही बोलायला चुकला. अहो देव आहे कुठे विचारण्यापेक्षा देव नाही कुठे ते सांगा. देव नाही कुठे ते सांगा. त्यावेळेला भक्त प्रल्हादाच्या आमला हिरण्यकश्यपूने विचारलं, अरे बाळा तुझा देव या खांबामध्ये आहे का? प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला, विदारोनी दैत्य प्रेमे पाना पाजविला. एक सांगू, भक्त प्रल्हादासाठी देव स्तंभामध्ये अवतार केला. प्रल्हादा कारणे स्तंभी गुरुशी. आणि एवढा अवतार, जेवढे भगवंताला अवतार घेतले होते त्या सगळ्या अवतारामध्ये भयानक अवतार कुठला असेल तर तो नरसिंह अवतार आहे. त्या दैत्याला मारलं महाराज. विश्वातनं पुष्पवृष्टी झाली. बाकीच्या सगळ्या देवांनी लक्ष्मी मातेला सांगितलं, हे भगवंताचं रूप जरा शांत करा म्हणून सांगितलं. लक्ष्मी म्हणायला लागली, या अवस्थेमध्ये जर मी देवासमोर गेलो तर देव मला सुद्धा फाडल्याशिवाय राहणार नाही. एवढा क्रोधायमान तो अवतार आहे. मग आता हे रूप शांत कोण करणार? देव असेच राहिले तर चालेल का? शांत करायला पाहिजे ना. एक सांगू, 4 वर्षाचा एवढासा तो भक्त प्रल्हाद खेळत 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 भगवंताजवळ गेला. पण भक्तावरती एवढं प्रेम असतंय महाराज देवाचं. एवढा तो विश्वरूप भगवंताचा क्रोधायमान अवतार. पण भक्त प्रल्हादाला बघितल्यानंतर देवाच्या स्तनामध्ये पाजर फुटला, उचलला आणि स्तनाला लावला. कुणी? विदारोनी दैत्य प्रेमे पाना पाजविला. तो विश्व भरून उरलेला आहे. म्हणून महाराज म्हणते, देवा आहे देव आहे, देवा आहे देव आहे,
देवा आहे जवळी आम्हा अंतरबाय. एक सांगू माय बा, इतका देव जवळ आहे, इतका देव जवळ आहे. किती जवळ आहे सांगू तुम्हाला. पण आम्हाला काय वाटतंय, आम्ही कुठे कुठे जातो, कुठे कुठे जातो, लांब लांब लोक देव शोधायला जातात की नाही. का देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेसी मुडी कोण. देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही ठाव कोते. एक सांगू का, देव लांब नाही हो, लई जवळ आहे. एक दृष्टांत सांगतो आणि मधली चाल देतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य. कोण आहे? उज्जैनीचा राजा विक्रमादित्य एका जंगलामध्ये शिकारीला गेला. तिथे एक देवीचं मंदिर होतं. एक पुजारी 12 वर्ष त्या ठिकाणी पूजा करायचा. विक्रमादित्य म्हणाला, या मंदिरात थोडस बसूया, शांत पाणी बिणी पिऊया, देवीचं दर्शन घेऊया म्हणून गेले. बसले. पुजाऱ्याला विचारलं, पुजारी बाबा किती वर्ष या मंदिरामध्ये पूजा करताय? ते बाबा म्हणाले, 12 वर्ष करतो. मग तुम्हाला देवीचं दर्शन झालं का? ಇಲ್ಲ. ते म्हणा लागले, असं देवीचं दर्शन झालं असतं तर लई जणांनी घेतलं असतं. विक्रमादित्य म्हणा लागले, मग कशाला 12 वर्ष इथे झकमारी करायला पूजा करत बसला? तुम्हाला 1 मिनिटामध्ये दर्शन घेऊन दाखवू का म्हणाले. दाखव दाखव म्हणाला. तो पुजारी म्हणाला, दाखव. हो, ते विक्रमादित्य होते. बाहेर गेले आणि त्यांच्याकडे एक मोठाच्या मोठा भाला होता. तो भाला असा जमिनीत खुसपला आणि टोक वरती ठेवला आणि एका झाडावरती चढले आणि देवीला सांगितलं, माते क्षणार्धात जर तू इथे प्रगट नाही झालीस तर वरून उडी या भाल्यावरती टाकणार म्हणला. कोण? देवीला माहिती होतं विक्रमादित्य किती निश्चयी आहे. झाडावरती चढलेली देवीला नतमस्तक झाली आणि उडी टाकणार एवढ्या देवी प्रगट झाली. अलगद झेलला असा. कुणाला? पुजाऱ्याला सांगितलं, घे दर्शन बाबा, आता वेळ लागतो. अशी कित्येक उदाहरणं मला सांगता येते. द्रौपदी मातेनं हाक मारल्यावर देव आला की नाही? कोठे कुंतलासी द्वारकेच्या राया, अकृष्य माने वसने द्रौपद्या चिंतितो हरी, गोविंद द्वारका वासीन प्रिया, गोपीर जनप्रिया. भगवंत किती वेगात आले? मनाच्या वेगान आले. तसा महाराज देव लांब नाही. महाराज म्हणतात, देवा आहे देवा आहे जवळी अंतरबाय. देवामचा देवामचा जीव सकळ जीवांचा. मनामधली चाल.
देवा जीव सकळ जीवांचा देवा हे जवळी आम्हा अंतर्वाय जवळ. 2 चरणामध्ये आपलं टायमिंग संपलंय. अजून 3 चरण बाकी आहेत. पुढच्या वर्षी बघूया. पुढच्या वर्षी थोडासा वेळ मिळाला तर बघूया. थोडासा घोषवारा करतो, काही महत्वाचं असं सांगतो, पुढे जाऊया. पहिल्यांदा अशी शंका आहे, पहिल्यांदा सांगितलं, दुरुक्ती हा दोष असते वेळी प्रत्येक चरणामध्ये तुकोबाराय दुरुक्ती करताय, त्याला कारण काय? पहिल्यांदा म्हणतात देवामचा. इथे महाराज सांगतात आपुलकीवाचक बोलतायत. आपुलकीवाचक. जसं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शाळेमध्ये शिकत होते. बाहेर बोलू नका. बाहेर बोलू नका. फळ्यावरचा भारताचा नकाशा कुणाचा आहे? त्यावेळेला बाळ गंगाधर टिळकांनी सांगितलं, साहेब हा भारत देशाचा नकाशा माझा आहे, माझ्या भारत देशाचा आहे. माझा म्हणण्यामध्ये आपुलकी आहे. तसं देवामचा आपुलकी. पुढे म्हणतात देव आहे विश्वासानं सांगतात आहेच. पुढे म्हणतात देव गोड. इथे असं आहे महाराज. 2दा म्हटलं देव गोड. देवाचं नामही गोड आणि देवाचं रूपही गोड आहे. गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. किती गोड अमृतावुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा भगवंताचं नाम गोड. बरोबर आहे. किती गायलं म्हणजे एखाद्याला म्हणेल मला आज कंटाळा आला. बरोबर आहे. घरी आल्यानंतर म्हणतो काम करून आज थकवा आला, कंटाळा आला. रोज एखाद्याला म्हणेल ही भाजी खाऊन कंटाळा आला. मला एकदा असंच झालं महाराज. मी त्या भागामध्ये कीर्तनला जायचा. 2 महिने वांगणी बटाटा चेंजच होईल. आज तुमच्याकडे वांगण आहे ना? कपाळाचा गुण. आज नशिबात वांगच आहे. मी बोलास आणि फलास गाठ झाली. तिकडे त्या भागात ती वांगी स्वस्त झाली महाराज. 15 रुपये किलो वांगा आणि बटाटा. संध्याकाळचा मेनू काय? वांगा आणि सांगितलं शेवटाला मी तेच बुजवा म्हणजे निवेद घ्यायला बरं होईल. वांगा आणि बटाटा असो. कंटाळा आला म्हणेल
पण किती भजन केल्यानंतर, किती अभंग गेल्यानंतर घरी जाऊन आम्ही म्हणतो का, आज भजन करून करून मला कंटाळा आला, असं कोण म्हणतो का? अरे बाबा, किती गायला, किती रागामध्ये गायला, काय काय गायला, कंटाळा येतो का? नाही आहे. गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, हा म्हणून देव गोड, देव गोड. आणि पूर्वी कोडांचेही कोड. माझा भगवंत परमात्मा असा आहे, तुम्ही इच्छा करता ना, इच्छेच्या पलीकडे देतो तो आमचा देव. काय लक्षात आलं? तुम्ही अपेक्षा करता त्याच्या कित्येक पटीनं तो देतो. एक उदाहरण सांगतो, एक उदाहरण. उपमन्यानं दुधाची वाटी मागितली, देवानं काय दिला? दुधाचा सागर. उपमन्या दुधाचा सागर दिला. पुढे सांगतात, देवा महाराखे राखे घाली कलिकाळासी काके. एवढं रक्षण करतो महाराज. किती मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे. कळी काळ कोपलिया घेतला पटा. कळी काळ जरी कोपला, त्याही ठिकाणी तुमचं आमचं तो रक्षण केल्याशिवाय सगळ्यांना माहिती आहे. जयद्रथानं लात मारली कुणाच्या छातीत? अभिमन्यूच्या मेल्यानंतर अर्जुनानं पण केला, जयद्रथाला उद्या सकाळी सूर्य उगवायपासून सूर्य मावळेपर्यंत धडा वेगळा करीन. संध्याकाळपर्यंत मिळत नव्हता. अग्निकाष्ट घ्यायची प्रतिज्ञा होती अर्जुनाची. आता अर्जुन अग्नीमध्ये उडी घेणार एवढ्यात सांगितलं, हा जयद्रथने हा सूर्य आहे. कळी काळ कोपलिया घेतला फटा. आणि शेवटी देव दयाळ, देव दयाळ करी तुक्याचा सांभाळ. किती दया विठू दीनांचा दयाळ, दयाळ दीनांचा दयाळ. एवढा दयाळ चोखोबा रायाचा बायकोचं बाळंतपण करायला आला. एवढा दयाळ. आणि म्हणून महाराज सांगतात, देव दयाळ, देव दयाळ करी तुक्याचा सांभाळ. देवा हे, देवा हे जवळी अम्मा दरबार. बस का ना?